फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? आज आपण घेत आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 म्हणजे बीजगणित प्रकरण दुसराचा संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. शेवटपर्यंत बघा. 2 भागामध्ये संकीर्ण आपलं पूर्ण होणार आहे, त्यामुळे ते दोन्ही व्हिडिओ बघा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतचं बेल आयकॉनचं जे बटन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सगळे अपडेट्स मिळतील. चला मित्रांनो, सुरुवात करूया. वेळ न घालवता संकीर्ण प्रश्नसंग्रह 2. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 वर्ग समीकरणाचा संकीर्ण मित्रांनो आपण घेत आहोत. चला मित्रांनो, सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय दिला आपल्याला बघा. खालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे? आता मित्रांनो, वर्ग समीकरण आहे असं आपल्याला दिलंय, तर ऑब्विसली मित्रांनो घात जो आहे ना तो किती असायला हवा? तर 2 असायला हवा. मित्रांनो, इथे एक्स वर्ग तर दिसतोय, परंतु डिवायडेड बाय एक्स आहे. जर आपण याला घालवला तर इकडे होणार एक्सचा घन, त्यामुळे हे वर्ग समीकरण नाही. मित्रांनो, इथे हे जर आपण सोडवलं तर काय मिळणार आहे आपल्याला? एक्स वर्ग 5x आणि या 2ला इकडे आणा, वजा 2 बरोबर 0. म्हणजेच मित्रांनो हे वर्ग समीकरण आहे, नाही का? घात 2 आहे, त्यामुळे चल 1 आहे, म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. म्हणून आपलं ऑप्शन जे आहे ते आहे बी. आपलं उत्तर असणार आहे बी. इथे आपल्याला मिळून गेलं. इथे बघा मित्रांनो, घात 2 नाही आहे. इथे पण मित्रांनो घात जे सोडवलं तर 2 मिळत नाही, म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, दुसरं. ओके फ्रेंड्स, पुढे खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही? आता वर्ग समीकरण नाही असं बघायचं आहे, तर वर्ग समीकरण कोणतं नसेल? ज्याचा घात 2 नसेल. एक चल असताना आता इकडे 2 आहे, इकडे 2 आहे, मात्र याला जर इकडे घेतला, हा जर इकडे आला तर तो वजा होईल, म्हणजेच कॅन्सल होईल. हा गेला, हा गेला. मग मित्रांनो, समीकरण उरलं फक्त 4x + 11. याच्यामध्ये तर घात 2 नाही आहे, म्हणजे हे वर्ग समीकरण नाही. म्हणजे याचं सुद्धा आपलं उत्तर मिळून गेलं आहे आधीच. ऑप्शन क्रमांक ए. दुसरे चेक करूया. बघा, इथे एक्स वर्ग आहे, इथे एक्स वर्ग आहे. हे जरी सोडवलं तरी आपल्याला इथे एक्स वर्ग मिळणार आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे ए, जे वर्ग समीकरण नाही. हे उत्तर असणार. ओके. तिसरं गणित बघा. एक्स वर्ग अधिक के एक्स अधिक के बरोबर 0 ची मुळे वास्तव व समान असतील तर के ची किंमत काढा. हे मित्रांनो सोडवावं लागेल. इथेच मी सोडवणार आहे, तुम्ही फक्त लक्ष द्या. एक्स वर्ग अधिक के एक्स अधिक के ची मुळे वास्तव समान. आता मित्रांनो, वास्तव समान असतात तर त्यावेळेस काय असतं? तर विवेचकाची किंमत जी आहे ना ती येते 0. विवेचक म्हणजे काय? तर तो असतो बी वर्ग वजा 4ac ची किंमत कशी असते? ही 0 असते. तर आपल्याला के ची किंमत करायची. मित्रांनो, इथे ए काय असणार आहे? तर ए 1 असेल. बी किती असणार? बी के असणार आहे. बीची किंमत म्हणजे के वर्ग वजा 4. ए आहे मित्रांनो 1 आणि सी आहे पुन्हा के, म्हणजे आपल्याला समीकरण मिळतं या पद्धतीने. के वर्ग वजा 4k बरोबर 0. मित्रांनो, या दोन पदांमध्ये के सामायिक आहे. के बाहेर काढा, म्हणजे इथे शिल्लक राहील के वजा 4 बरोबर 0. म्हणजेच काय? के बरोबर 0 किंवा के बरोबर 0 किंवा के बरोबर 4. के बरोबर 4. एक तर के बरोबर 0 असेल किंवा के बरोबर 4 असेल, हे मिळतं आपल्याला. याचं बरोबर 0 म्हणजेच काय? के बरोबर 0 किंवा के वजा 4 बरोबर 0. आणि के वजा 4 बरोबर 0 म्हणजे काय? के बरोबर 4. मग ऑप्शन मित्रांनो आपल्याला इथे काय दिला आहे तो बघा, 0 किंवा 4. जो ऑप्शन दिला आहे ऑप्शन नंबर सी, तो आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन जो आहे तो सी, ते आपलं उत्तर लक्षात घ्या. पुन्हा एकदा ऑप्शनला खुणा करतो, बी, ए आणि नंतर आलं सी. पुढे बघूया. पाच एक्स अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0 करता विवेचकाची किंमत खालीलपैकी कोणती? आता मित्रांनो, याची किंमत आपल्याला काढायची आहे. ती नेमकी कोणती? विवेचकाची किंमत म्हणजे काय मित्रांनो? तर तुम्हाला ते सहज काढता येईल. बी वर्ग वजा 4ac घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर बी वर्ग वजा 4ac किंमत काढली तर ती तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो 17. तुम्ही सहज काढू शकतात. ए बरोबर वर्गमुळात 2 घ्या, बी बरोबर वजा 5 घ्या आणि सी बरोबर वर्गमुळात 2 घ्या. 17 तुम्हाला मिळेल. पुढचं गणित बघा. खालीलपैकी कोणत्या समीकरणाचे मुळे 3 व 5 आहेत? आता 3 व 5 असेल मित्रांनो, तर एक्स बरोबर काय घेणार आपण? एक्स बरोबर 3 आणि एक्स बरोबर 5 घेणार. म्हणजेच काय? एक्स वजा 3 आणि दुसरा येणार एक्स वजा 5 बरोबर 0. तर इथे बघा, हे जर आपण सोडवलं तर आपल्याला काय मिळणार आहे? तर कोणतं समीकरण आपल्याला मिळणार आहे? तर ऑब्वियसली जे मिळणार आहे मित्रांनो ते असणार आहे, बघूया एक सेकंड, हे आपण खोडूया जरा. ओके, ते आहे मित्रांनो एक्स वर्ग वजा 8x अधिक 15. एक्स वर्ग वजा 8x अधिक 15. ते कसं काढलं बघा, लक्षात घ्या. एक्स वजा 5 आणि एक्स वजा 3 होते. वजा 5 वजा 3 वजा 8 झाले आणि 5 आणि 3 यांचा गुणाकार केला 15. ओरली तुम्हाला कळेल, म्हणजे याचं उत्तर सुद्धा आहे बी. प्रश्न 5चं उत्तर आहे मित्रांनो बी. प्रश्न
खालीलपैकी कोणत्या समीकरणांच्या मुळांची बेरीज वजा 5 येते? मित्रांनो, हे सोडल्यानंतर तुम्हाला कळेल की याचं उत्तर आहे डी. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. 7वं गणित बघा. 5m चा वर्ग वर्गमुळात 5m चा वर्ग वजा वर्गमुळात 5m अधिक वर्गमुळात 5 ला खालीलपैकी कोणते विधान लागू पडते? आता मित्रांनो इथे लक्षात घ्या, हे सोडल्यानंतर तुम्हाला बी वर्ग वजा 4ac ची किंमत जी आहे ती मिळते आहे वजा, म्हणून इथे उत्तर येणार सी. मुळे वास्तव संख्या नाहीत. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित बघा. x वर्ग अधिक mx वजा 5 वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 2 असेल तर m ची किंमत किती? तर मित्रांनो m ची किंमत येणार आहे ऑप्शन सी म्हणजे 1/2. हे जरी तुम्ही थोडं सोडवलं तर तुम्हाला त्याचं उत्तर लगेच मिळणार आहे. ओके फ्रेंड्स, विचार करूया. पहिलं गणित काय दिलं बघा. m वर्ग अधिक 2m अधिक 11 बरोबर 0. तर मित्रांनो हे तर वर्ग समीकरण आहेच. दुसरं बघूया. x वर्ग वजा 2x अधिक 5 बरोबर x वर्ग. मित्रांनो हा x वर्ग आणि हा x वर्ग कॅन्सल झाला, म्हणजे सोपं रूप दिलं तर चलाचा घात 2 राहत नाही, म्हणजे हे वर्ग समीकरण नाही. पुढे मित्रांनो हे जर आपण सोडवलं तर इथे सुद्धा मित्रांनो घात 2 आहे, म्हणजे हे सुद्धा वर्ग समीकरण आहे. म्हणजे पहिलं वर्ग समीकरण आहे, दुसरं नाही, आणि तिसरं वर्ग समीकरण आहे असं तुम्ही लिहू शकाल. तिसरा प्रश्न काय बघा. खालीलपैकी प्रत्येक समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा. मित्रांनो हे तर आपल्याला वहीवरतीच घ्यावं लागेल. चला आपण या वहीवर संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील मित्रांनो तिसरं गणित आपण घेत आहोत. पुढीलपैकी प्रत्येक समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा. मित्रांनो विवेचक म्हणजे काय, तर बी वर्ग वजा 4ac हे तुम्ही शिकला आहात. मग बी वर्ग वजा 4ac ची आपल्याला किंमत काढायची आहे. आता मित्रांनो इथे आपल्याला जे समीकरण दिले ते आपण आधी लिहूया. 2y चा वर्ग वजा y अधिक 2 बरोबर 0. याची तुलना आपण करणार आपलं जे सामान्य रूप आहे त्याच्याशी, म्हणजेच ax वर्ग अधिक bx अधिक c हे सामान्य रूप आहे वर्ग समीकरणाचं, शी तुलना करू. आता मित्रांनो इथे लक्षात घ्या, चल जे आहे ते वेगळं आहे, काय हरकत नाही, आपल्याला तुलना तर करता येते. x² म्हणजे थोडक्यात y². तर a ची किंमत येणार आहे 2, लिहूया 2. b ची किंमत काय असणार आहे मित्रांनो वजा 1 आणि c असणार आहे 2. आता विवेचक म्हणजे काय, तर b वर्ग वजा 4ac काढूया. b वर्ग वजा 4ac. आता b आहे वजा 1 म्हणजे त्याचा वर्ग वजा 4, a आहे 2, c आहे 2 म्हणजे 2 गुणिले 2. मित्रांनो काय तो वजा 1चा वर्ग 1, 4 दुने 8, 8 दुने 16. आता मित्रांनो इथे येतील 16 वजा 16 आणि 1 वजा 16 किती होतात, तर ते होतात वजा 15. म्हणजे विवेचकाची जी किंमत आहे ती आहे वजा 15. लिहूया विवेचक बरोबर वजा 15. दुसरंही दिलंय बघा मित्रांनो 5m वर्ग वजा m बरोबर 0. याची सुद्धा मित्रांनो आपल्याला जे आहे सहज तुलना करता येते. ax वर्ग चल वेगळा आहे, काय हरकत नाही, परंतु आपल्याला त्यावरून कळतं आहे नेमका a काय आहे. a असणार आहे मित्रांनो 5, b असणार आहे मित्रांनो वजा 1 आणि स्थिर पद नाही आहे म्हणजे तो असेल 0. ओके फ्रेंड्स, आता b वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला काढायची. b वर्ग वजा 4ac, b आहे पुन्हा वजा 1, वजा 1चा वर्ग वजा 4, a आहे 5 आणि c आहे 0. वजा 1चा वर्ग मित्रांनो 1 येतो, 5 चोक 20 वजा 20 झाले आणि 1 वजा 20 मित्रांनो किती होतात तुमच्या लक्षात आलं असेल. 1 वजा 20 केले तर ते येतील मित्रांनो वजा 19. ओके फ्रेंड्स, ओ हो 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 मित्रांनो हा आहे 0. 4 पंचे 20 गुणिले 0 पण आहे म्हणजे तो येईल 0. सॉरी, सो फ्रेंड्स 1 वजा 0 किती आला, तो येईल 1. म्हणजे विवेचकाची किंमत आहे 1. विवेचक बरोबर 1. बघा 4 पंचे 20 तर आपण लिहिले, मात्र 0 विसरलो होतो. 0 ने 20 ला गुणलं तर तो झाला 0, म्हणजे 1 वजा 0 पुन्हा आला 1. ओके फ्रेंड्स, पुढे बघूया. जे आपलं समीकरण दिलं आहे ते काय, वर्गमुळात 5 x वर्ग वजा x वजा वर्गमुळात 5 ची तुलना करणार आपण सामान्य रूप. तुलना करू सामान्य रूपाशी तुलना करणार आपण, जे आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0.
इथे 0 लिहा. मग ए बरोबर काय मिळतं मित्रांनो, ए आहे वर्गमुळात 5. बी काय आहे, बी आहे -1 आणि सी आहे वजा वर्गमुळात 5. विवेचक म्हणजेच काय, बी वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला काढायची. इथे पण -1 आहे, तो -1चा वर्ग वजा 4. ए किती आहे मित्रांनो, वर्गमुळात 5 आणि सी किती आहे, तो सुद्धा वर्गमुळात 5. -1चा वर्ग -1. आता मित्रांनो हे 2 ऋण आहेत, तो झाला अधिक. आता वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजे वर्गमुळात 25 आणि वर्गमुळात 25 म्हणजे किती आले, 5 5 20. म्हणजे मित्रांनो आले 1 + 20 21. म्हणजे विवेचक आला बरोबर 21. ओके फ्रेंड्स, चौथं गणित लगेच बघूया. काय बघा, 2x वर्ग अधिक kx वजा 2 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 2 आहे, तर k ची किंमत काढा. मित्रांनो एक मूळ वजा 2 आहे, याचा अर्थ काय, जे चल आहे त्याची किंमत आपण घेणार वजा 2, त्या या समीकरणात टाकणार आणि k ची किंमत आपण मिळवणार. सुरुवात करूया. 2x वर्ग अधिक kx वजा 2 बरोबर 0 या समीकरणाचे वजा 2 हे एक मूळ आहे. हे आपल्याला दिलं होतं. आता मित्रांनो मग x ची किंमत काय घेणार, तर वजा 2 घेणार. मग लिहूया x बरोबर वजा 2 आणि ही किंमत टाकणार मित्रांनो या समीकरणामध्ये. काय तर बघा, 2 x ची किंमत काय वजा 2 म्हणजे इथे x वर्ग आहे म्हणजे इथे येणार वजा 2चा वर्ग अधिक k पुन्हा x आहे म्हणजे पुन्हा वजा 2 आणि हा वजा 2 तर आहेच बरोबर 0. 2 वजा 2चा वर्ग 4, k गुणिले वजा 2 वजा 2k आणि हा वजा 2 बरोबर 0. 4 दुने 8 वजा 2k वजा 2 बरोबर 0. मित्रांनो 8 आणि वजा 2 किती होतात, ते होतात 6. 6 वजा 2k बरोबर 0. मग मित्रांनो 6 बरोबर काय झाला, हा 2k इकडे घ्या, धन झाला म्हणजे 2k बरोबर 6 आला. म्हणून k बरोबर 6/2, कारण काय 2 कडे गुणाकार करतो, इकडे त्यांना भागाकार करेल. मग k ची किंमत किती आली मित्रांनो, तर k ची किंमत आली आहे 3. पुढे 5वं गणित. असे वर्ग समीकरण तयार करा की ज्याची मुळे पुढील प्रमाणे आहेत. 10 वजा 10 आहे, नंतर पुन्हा पुढची गणित आहेत. आपण 10 आणि वजा 10 अधिक घेऊया. मग मित्रांनो ही जर मुळे आहेत म्हणजे याला आपण काय दर्शवतो, याला आपण लिहितो अल्फा आणि बीटा. म्हणजेच मित्रांनो पहिला आहे अल्फा जो आहे 10 आणि दुसरा घेतो आपण दुसरं मूळ जे आहे ते वजा 10, ते लिहिणार बीटा वजा 10. आता मित्रांनो ज्याची मुळे अल्फा आणि बीटा असतात त्याचं वर्ग समीकरणाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, ते आपण लिहूया. अल्फा व बीटा मुळे असताना पुढील सूत्राने वर्ग समीकरण मिळते. ते सूत्र आपण लिहिणार आहोत, वर्ग समीकरण मिळते. मित्रांनो काय ते सूत्र आपण शिकलो आहोत ज्यावेळेस आपण वर्ग समीकरण हे प्रकरण शिकलो, ते होतं मित्रांनो x वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. अल्फाची किंमत आहे 10, बीटाची किंमत आहे वजा 10. ती सबस्टिट्यूट करा. x वर्ग वजा अल्फा आहे मित्रांनो 10, बीटा आहे वजा 10, इथे x अधिक अल्फा आहे 10 आणि बीटा आहे वजा 10 बरोबर 0. तर फ्रेंड्स काय मिळते बघा, x वर्ग वजा 10 वजा 10 0 झाले म्हणजे वजा 0x आणि 10 गुणिले 10 100, मात्र हा वजा आहे त्यामुळे इथे येणार 100 बरोबर 0. म्हणजेच काय, x वर्ग 0 गुणिले x 0 होणार, x वर्ग वजा 100 बरोबर 0 हे ते समीकरण आहे नाही का. म्हणून वर्ग समीकरण जे येणार आहे ते इथे लिहा. वर्ग समीकरण बरोबर ज्याची मुळे 10 आणि वजा 10 आहेत ते म्हणजे x वर्ग वजा 100 बरोबर 0. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित घेऊया लगेच. दुसरं काय तर ते आहे 1 वजा 3 वर्गमुळात 5 आणि 1 अधिक 3 वर्गमुळात 5. तर मित्रांनो याला आपण नाव देतो अल्फा आणि बीटा. त्याच पद्धतीने देऊया. अल्फा बरोबर काय आहे तो 1 वजा 3 वर्गमुळात 5 आणि बीटा काय आहे 1 अधिक 3 वर्गमुळात 5. मित्रांनो सूत्र काय वर्ग समीकरणाचं ते आपण लिहूया. x वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. याच किमती टाकायच्या आहेत. टाकूया. x वर्ग वजा अल्फाची किंमत आहे 1 वजा 3 वर्गमुळात 5 अधिक बीटाची किंमत आहे 1 अधिक 3 वर्गमुळात 5 x अधिक अल्फा आहे फ्रेंड्स 1 वजा 3 वर्गमुळात 5
आणि दुसऱ्या कंसात 1 अधिक 3 वर्गमुळात 5 बरोबर 0. आता फ्रेंड्स एक्स वर्ग वजा 3 अधिक 5 अधिक 3 अधिक 5 1 अधिक 1 2 वजा 2x अधिक ए वजा बी आणि ए अधिक बी, एचा वर्ग म्हणजे एकाचा वर्ग वजा 3 वर्गमुळात 5 कंसाचा वर्ग बरोबर 0. एक्स वर्ग वजा 2x अधिक 1 3चा वर्ग होतो मित्रांनो 9 आणि ते वर्गमुळात 5चा वर्ग 5 म्हणजे किती आले बघा 3चा वर्ग इथे 9 आणि वर्गमुळात 5चा वर्ग 5 9 5 45 वजा 45 बरोबर 0. आता फ्रेंड्स काय येईल एक्स वर्ग हा वजा 2x आणि 1 वजा 45 किती होतात तर ते होतात वजा 44 बरोबर 0. म्हणजे ही मुळे असताना वर्ग समीकरण काय आहे तर ते आपण लिहिणार वर्ग समीकरण बरोबर एक्स वर्ग वजा 2x वजा 44 बरोबर 0. ओके फ्रेंड्स, आता तिसरं काय बघ 0 आणि 7 ही मुळे असतील म्हणजेच काय अल्फा बरोबर 0 असेल आणि बीटा बरोबर 7 असेल त्यावेळेस वर्ग समीकरण आपल्याला विचारलं आहे. सूत्र आपण लिहिणार आहोत एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा. मित्रांनो हे सूत्र मात्र लक्षात ठेवा. एक्स वर्ग वजा अल्फा किती आहे 0, बीटा किती आहे 7, एक्स अधिक अल्फा आहे 0 आणि बीटा आहे 7 बरोबर 0. सो एक्स वर्ग 0 अधिक 7 7 म्हणजे वजा 7x आला आणि 0 गुणिले 7 0 बरोबर 0. म्हणजेच काय एक्स वर्ग वजा 7x बरोबर 0 हे आहे आपल्याला विचारलेलं वर्ग समीकरण. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला या सूत्रावरून सहज वर्ग समीकरण जे ते काढता येतं. पुढचं गणित बघूया काय दिले 6वं गणित. पुढे दिलेल्या वर्ग समीकरणांच्या मुळाचे स्वरूप ठरवा. आता मित्रांनो मुळाचे स्वरूप कसं ठरतात ते सुद्धा आपण शिकलो आहोत. जर किंमत ऋण आली तर मूळ वास्तव संख्या नसतात, जर ती धन आली तर मित्रांनो भिन्न आणि वास्तव संख्या असतात हे आपण शिकलेलो आहोत. आणि समजा ती बरोबर 0 आली तर वास्तव असतात आणि समाने असतात हे आपण शिकलो आहोत. आता त्याचा वापर करून आपण शिकणार आहोत 3x वर्ग वजा 5x अधिक 7. पहिलं गणित आपल्याला दिले मित्रांनो, इथे सुद्धा आपण तुलना करणार. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. आता मित्रांनो a काय येणार आहे x वर्गाचा सहगुणक म्हणजे 3 आहे. b काय आहे x चा सहगुणक म्हणजे तो आहे वजा 5 आणि c म्हणजे स्थिर संख्या जी आहे 7. तर मित्रांनो b वर्ग वजा 4ac ची किंमत ही जी किंमत आहे ना याच्यावरूनच मित्रांनो त्या मुळाचं स्वरूप जे ते ठरणार आहे. लक्षात घ्या जर 0 आली तर काय असतं 0 आली तर समान आणि वास्तव. जर समजा मित्रांनो ती ऋण आली तर वास्तव नसते, वास्तव नाही. आणि जर समजा ती धन आली तर असमान आणि वास्तव हे लक्षात ठेवा. हे आपलं झालेलं आहे मित्रांनो, फक्त थोडक्यात हिंट दिली. ओके, आता मित्रांनो किंमत काढू. याची किंमत मॅटर करते आहे. ते स्वरूप कसं असणार आहे बी वजा 5 वजा 5चा वर्ग वजा 4 a 3 c 7 3 आणि हा आहे 7 5चा वर्ग मित्रांनो 25 4 त्रिक 12 12 7 84 म्हणजे इथे येणार 84 लिहून टाका. 25 मधनं 84 गेले मित्रांनो किती येतात तर 25 मधनं 84 गेले तर वजा 59 येतील बहुतेक. ओके 5 वजा 59 येतील. आता मित्रांनो ही संख्या आली ऋण म्हणजेच काय बी वर्ग वजा 4 ac ची किंमत ऋण आली. लक्षात घ्या ऋण आल्यावर काय असतं तर त्या वास्तव मूळ नसतात, ती ऋण आहे म्हणून मुळे वास्तव संख्या नाहीत, ओके फ्रेंड्स, जर समजा ऋण आली असेल तर वास्तव संख्या नसणार आहे, धन आली तर वास्तव संख्या आणि भिन्न असणार आहेत आणि 0 आली तर वास्तव संख्या असणार परंतु ते भिन्न नसणार, समान असणार, असमान असणार. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित. इथे सुद्धा आपण तुलना करणार आहोत. एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी. a काय आहे मित्रांनो तो वर्गमुळात 3, b काय आहे मित्रांनो तो 2 आणि c काय आहे तर वजा 2 वर्गमुळात 3. b वर्ग वजा 4 ac. b आहे 2 म्हणजे 2चा वर्ग वजा 4. a किती आहे तो वर्गमुळात 3 आणि c किती आहे वजा 2 वर्गमुळात 3. फ्रेंड्स 2चा वर्ग आला 4, 2 गुणिले ऋण झाले अधिक 4 दुने 8 आणि वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 3 झाले 4 8 24
24 अधिक 4 मित्रांनो किती होतात, तर ते होतात 28. 2चा वर्ग जो आहे तो फ्रेंड्स जरा गणितात मिस्टेक आहे मित्रांनो. हा जो आहे ना तो हा वर्गमुळात 2 आहे, एक्सला नाही वर्गमुळात 2 बी आहे, म्हणजे इथे येणार तो. काय हरकत नाही, लगेच होईल ते. हा वर्गमुळात 2 म्हणजे हा झाला 2, इथे येईल 2, म्हणजे 24 अधिक 2 होतील 26. जरा ही दुरुस्ती करून घ्या, 26 झाले, लक्षात घ्या. होतं बाय मिस्टेक. हा वर्गमुळात एक्स नव्हता, तो वर्गमुळात 2 होता, म्हणजे बी जो आहे तो वर्गमुळात 2 होता. ठीक आहे, आला 26 म्हणजे धनसंख्या आली. आणि जर मित्रांनो ती धनसंख्या असेल तर काय असतं, बी वर्ग वजा 4 AC ही संख्या आहे धन, म्हणजे शून्यापेक्षा मोठी. म्हणून मुळे जे आहेत हे भिन्न व वास्तव संख्या. भिन्न भिन्न म्हणजे काय, असमान, वेगवेगळे व वास्तव. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित बघूया. एम वर्ग वजा 2m अधिक 1. इथे सुद्धा मित्रांनो आपल्याला तुलना करावी लागेल. ए डायरेक्ट काढूया आता. ए किती असणार, 1 असणार आहे. बी किती असणार आहे, वजा 2 असणार आहे. आणि सी किती असणार आहे, तो असणार आहे मित्रांनो 1. विवेचक काढूया. बी वर्ग वजा 4 AC. बी आहे वजा 2 म्हणजे वजा 2चा वर्ग, वजा 4 ए 1 आहे, सी पण 1 आहे, 1 आणि 1, वजा 2चा वर्ग 4, 4 गुणले 1 पुन्हा 4, 4 वजा 4 0. मित्रांनो बी वर्ग वजा 4 AC जो आहे ना तो आला आहे 0. मग जर तो 0 असेल तर फ्रेंड्स दोन्ही मुळे काय आहेत, वास्तव असतातच परंतु समानही असतात. ओके फ्रेंड्स, लिहूया. विवेचक 0 किंवा बी वर्ग वजा 4 AC बरोबर 0. म्हणून मुळे भिन्न व वास्तव आहेत. सॉरी, भिन्न नसणार ते, 0 आहे म्हणजेच काय, ते समान, वास्तव व समान, वास्तव व समान आहेत. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित लिहूया लगेच. 7वं गणित मित्रांनो, पुढील वर्ग समीकरणे सोडवा. तर त्यामध्ये दिले मित्रांनो 1/x+5 बरोबर 1/x वर्ग, हे आपण घेणार आहोत मित्रांनो. आता मित्रांनो हे तर लक्षात येईल तुमच्या, याचं जर 1/x+5 आहे बरोबर 1/x वर्ग आहे. इथे आपण डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी मिळणार आहे आपल्याला x वर्ग बरोबर x+5. तिरकस गुणाकार केला किंवा पक्षांतर केलं म्हणा. आता उजवी बाजू इथे 0 करायची म्हणजे या सगळ्यांना इकडे घ्या. x वर्ग हा वजा x इकडे आला, वजा x 5 इकडे आला म्हणजे वजा 5 बरोबर 0. आता मित्रांनो हे आपल्याला सोडवायचं आहे. आपण सूत्र पद्धतीचा वापर करूया, म्हणजे तुलना करणाऱ्याची सामान्य रूपाशी ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. म्हणजे a मिळतो आहे 1, b वजा 1 आणि c मिळतो आहे वजा 5. मित्रांनो बी वर्ग वजा 4 AC ची किंमत काढून घेऊया. 4 AC ची किंमत वजा 1 कंसाचा वर्ग वजा 4, a आहे 1 आणि c आहे वजा 5, वजा 1चा वर्ग 1, दोन्ही ऋण आहेत त्यामुळे तो होईल धर 20. ते झाले मित्रांनो 21, टोटल मिळाले 21. आता मित्रांनो सूत्र पद्धतीचा वापर करणार आहोत. सूत्र काय आहे, x वजा b अधिक वजा कंसात वर्गमुळात b वर्ग वजा 4 AC छेद 2a, हे आहे सूत्र. चला मित्रांनो घेऊया. x बरोबर काय ते b आहे वजा 1. आता हा वजा 1 आणि वजा 1 म्हणजे बघा हा वजा चिन्ह आणि b ची किंमत वजा 1 अधिक वजा हीची किंमत आपण काढून ठेवली, ती आहे वर्गमुळात 21 येईल. आणि 2a किती आहे मित्रांनो, तो आहे 1, 2 गुणिले 1 म्हणजे x ची किंमत वजा वजा झाला अधिक एकदा आपण घेणार धन 21/2 किंवा x बरोबर हा 1 तर आहेच आणि हा धन ऋण मधला एक ऋण घेणार ऋण 21/2. म्हणजे जी आपली उकल आहे किंवा जी मुळे आहेत ती काय आली आहेत बघा. मुळे काय आहेत ती, तर 1 अधिक वर्गमुळात 21/2 किंवा 1 वजा वर्गमुळात 21/2 ही ती मुळे आहेत. पुढचं गणित, दुसरं गणित. x वर्ग वजा 3x/10 वजा 1/10 बरोबर 0. आता मित्रांनो इथे काय येणार आहे हे आपण सोडूया. प्रत्येक पदाला 10 ने गुणून टाकूया पटकन. याला 10 ने गुणलं म्हणजे काय होणार, 10x वर्ग, याला 10 ने गुणलं म्हणजे कॅन्सल होणार वजा 3x, आणि याला 10 ने गुणलं म्हणजे वजा 1 बरोबर 0. आता मित्रांनो 10x वर्ग वजा 3x वजा 1 बरोबर 0 हे समीकरण जे आहे ना ते आपण अवयव पद्धतीने सोडवूया. म्हणजे आपल्याला फॅक्टर पाडावं लागेल. 10 गुणले वजा 1 वजा 10 झाले नाही का. आता वजा 10चे फॅक्टर काय, तर बेरीज यायला हवी वजा 3 म्हणजे 5 दुने 10 होतात म्हणजे वजा 5 अधिक 2 जर केले
5 दुने 10 वजा 10 झाले आणि वजा 5मधनं 2 गेले वजा 3. लिहूया 10x वर्ग वजा 5x अधिक 2x वजा 1 बरोबर 0. यामध्ये सामायिक येतो मित्रांनो 5x बाहेर काढा, 1 शिल्लक राहिला 2 अधिक मित्रांनो यामध्ये काहीच आपल्याला इथे दिसतोय बघा, सॉरी जरा पुन्हा एकदा बघा, 10x वर्ग वजा 5x याच्यामध्ये मित्रांनो 5x आपण कॉमन काढूया. 5x कॉमन काढल्यावर काय शिल्लक राहील, 5 दुने 10x म्हणजे 2x आणि हा 5x पूर्ण बाहेर गेला म्हणजे वजा 1 अधिक हा जो येतो जसा तसा राहील 2x वजा 1 बरोबर 0. आता फ्रेंड्स 2x वजा 1 2x वजा 1 हा ब्रॅकेट जो दोघा पदांमध्ये सारखा आहे तो बाहेर काढूया. मग काय शिल्लक इकडे आहे 5x आणि इकडे आहे 1 बरोबर 0. म्हणजेच 2x वजा 1 बरोबर 0 किंवा 5x अधिक 1 बरोबर 0. x ची किंमत आपल्याला काढायची 2x बरोबर 1 वजा 1 तिकडे गेला किंवा 5x बरोबर हा 1 तिकडे गेला म्हणजे वजा 1. म्हणजेच मित्रांनो x बरोबर हा 2 खालील 1/2 किंवा x बरोबर वजा 1 हा 5 खालील 1/5. म्हणजे जे मूळ आहेत मित्रांनो ती काय येतील, तर ती येतील 1/2 व वजा 1/5 वर्ग समीकरणांची मुळे. मुळे 1/2 व वजा 1/5. पुढचं गणित घेऊया लगेच. तिसरं गणित आहे 2x अधिक 3 कंसाचा वर्ग बरोबर 25. मित्रांनो इथे आहे a अधिक b कंसाचा वर्ग. हे आपल्याला माहिती आहे a अधिक b कंसाचा वर्ग आपण कसा सोडवतो, तो सोडवतो a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग हे सूत्र वापरायचं यासाठी. मग a म्हणजे 2x आहे, याचा वर्ग काय येणार 4x चा वर्ग, 3 दुने 6 दोघांचा गुणाकार गुणले दुप्पट म्हणजे 12x आणि पुन्हा इथे 3चा वर्ग म्हणजे 9 बरोबर 25. काय केलं आपण तर हा वर्ग सोडवला. आता फ्रेंड्स या 25 इकडे घ्या म्हणजे 4x वर्ग अधिक 12x अधिक 9 आणि हा 25 इकडे आला म्हणजे वजा 25 बरोबर 0. म्हणजे 4x वर्ग अधिक 12x 9 वजा 25 मित्रांनो किती होतात, ते होतात वजा 16 बरोबर 0. 4 ने भागून टाका, x वर्ग 4 ने भागतोय x वर्ग, 4 त्रिक 12 म्हणजे 3x आणि 4 चौक 16 म्हणजे 4 बरोबर 0. काय केलं आपण तर 4 ने भागून. आता मित्रांनो x वर्ग अधिक 3x वजा 4 बरोबर 0 आलेला आहे. याचे आपल्याला सहजपणे फॅक्टर जे ते पाडता येतात ते आपण पाडूया. काय मिळते बघा, वजा 4 आहे, बेरीज 3 यायला हवी, 4 1 4, 4 वजा 1 किती होतात तर 3 होतात. म्हणजेच अवयव काय पडते 3 1 चे 4x वजा x. x वर्ग अधिक 4x वजा x वजा 4 बरोबर 0. मित्रांनो यामध्ये सामायिक काय तर यामध्ये x आहे, x अधिक 4 याच्यामध्ये वजा 1 बाहेर काढा म्हणजे इथे येईल x अधिक 4 बरोबर 0. मित्रांनो या दोन कंसांमध्ये पुन्हा x अधिक 4 हा सारखा आहे दोन पदांमध्ये, तो बाहेर काढला, उरला काय x वजा 1 बरोबर 0. म्हणजेच काय x अधिक 4 बरोबर 0 किंवा x वजा 1 बरोबर 0. म्हणजे x बरोबर मिळाला मित्रांनो वजा 4 किंवा x बरोबर आहे 1. म्हणजे मुळे जे आहेत ना ती काय आली, मुळे आहेत 1 आणि वजा 4. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित बघा. m वर्ग अधिक 5m अधिक 5. हे सुद्धा आपल्याला मित्रांनो सूत्रपद्धतीने सोडवूया. याला सूत्रपद्धतीने सोडवण्यासाठी याला तुलना करावं लागेल आपल्याला. x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 अशी तुलना करू. a बरोबर 1, b बरोबर 5 आणि c बरोबर सुद्धा मित्रांनो काय आहे 5 5. b वर्ग वजा 4 इथे आधी काढून घेऊया. b आहे 5चा वर्ग वजा 4, a आहे 1 आणि c आहे पुन्हा 5. 5चा वर्ग 25 आणि 4 5 होतात 20. 25 वजा 5 किती आले, 20 किती आले मित्रांनो तर ते आले 5. सूत्र काय लिहूया सूत्र. मग ते सूत्र आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे x ची किंमत आपल्याला काढायची आहे. x बरोबर काय असतो वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a हे ते सूत्र असतं. त्यामुळे x बरोबर आता मित्रांनो वजा b आहे, b आहे 5 म्हणजे इथे येणार वजा 5 अधिक वजा याची किंमत आपण काढून ठेवली आहे ती आली आहे मित्रांनो 5. म्हणजे तो इथे b वर्ग वजा 4c 5 आहे, इथे वर्गमुळे त्यामुळे इथे येणार 5 छेद 20. म्हणजेच x ची किंमत एकदा अधिक घ्या एकदा वजा घ्या. हा वजा 5
अधिक घेऊया वर्गमुळात 5 छेद 20 आणि दुसरी किंमत काय येणार x बरोबर वजा 5 एकदा अधिक घेऊन झालाय आता वजा घ्या वजा वर्गमुळात 5 छेद 20 इथे लिहा किंवा मित्रांनो हीच तर त्याची मूळ आहेत. पाचवं गणित 5m वर्ग अधिक 2m अधिक 1 बरोबर 0. आता मित्रांनो याची तुलना करूया. a बरोबर किती येणार तर येणार 5, b बरोबर किती येणार मित्रांनो 2 आणि c बरोबर किती येणार 1. मित्रांनो सामान्य रूपाशी तुलना केली हे तर आपल्याला सहज काढता येतं. आपण सूत्राने घेऊया त्यामुळे b वर्ग वजा 4ac ची आपल्याला किंमत काढावी लागेल ती काढूया. b ची किंमत किती तर 2 2चा वर्ग वजा 4 a आहे मित्रांनो 5 आणि c आहे 1. मित्रांनो 2चा वर्ग किती असतो तर 2चा वर्ग 4 4 पंचे 20 20 4 वजा 20 मित्रांनो किती येतात तर ते येतात वजा 16. ओ मित्रांनो हा वजा 16 आला आहे आणि आत्ताच आपण शिकलो जर विवेचकाची किंमत b वर्ग वजा 4ac ची किंमत जर ऋण आली तर मुळे वास्तव नसतात. मग हे लक्षात घ्या मित्रांनो b वजा 4ac बरोबर आलेला आहे वजा 16 म्हणजेच ती काय आहे ऋण संख्या आहे म्हणजे शून्य त्यापेक्षा मोठा आहे आणि असं असेल तर ते पुढे सोडवण्याची आवश्यकता नसते. आपण लिहूया खाली या वर्ग समीकरणाची मुळे किंवा या विवेचकाची किंमत ऋण आहे म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत. आणि मित्रांनो आपण फक्त वास्तव संख्या शिकलो आहोत पुढच्या संख्या आपल्याला माहीत नाही तुम्ही शिकलो नाही ते 11वी मध्ये शिकणार आहोत तुम्ही त्यामुळे वास्तव संख्येच्या व्यतिरिक्त दुसरी संख्या आली म्हणजे ती आपण सोडवायचं नाही. वर्ग समीकरणाच्यामुळे वास्तव संख्या नाहीत. ओके फ्रेंड्स हे याचं उत्तर इतकं लिहायचं आहे. पुढे घेऊया x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0. मित्रांनो तुलना करा पटकन. a बरोबर काय येणार 1 b बरोबर काय येणार वजा 4 आणि c बरोबर काय येणार तो वजा 3. इथे पण आपण b वर्ग वजा 4ac काढूया. ओके b किती आहे वजा 4 वजा 4चा वर्ग वजा 4 पुन्हा ac 1 आणि वजा 3 1 आणि वजा 3 4चा वर्ग होतो मित्रांनो वजा 4चा 16 4 त्रिक 12 धन येतो त्यामुळे येथील 16 अधिक 12 किती होतात ते होतात 28. सूत्र माहिती मित्रांनो x बरोबर काय तर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a म्हणजे मित्रांनो x बरोबर वजा b आला वजा 4 अधिक वजा वर्गमुळात किती मित्रांनो तर वर्गमुळात आहे 28 b वर्ग वजा 4ac ची किंमत 28 छेद 2a ची किंमत आहे 1 म्हणजे 1 म्हणजेच काय तर x बरोबर वजा वजा अधिक होऊन जाईल 4 अधिक वजा वर्गमुळात 28 आणि खाली आहे 2 म्हणजे मित्रांनो किंमत जी आहे ती आपल्याला काढायची आहे x बरोबर 4 अधिक वजा मित्रांनो हे 7 चोक 28 होतात लक्षात घ्या 4 गुणिले 7 छेद 2 म्हणजे x बरोबर 4 अधिक वजा 4 बाहेर काढा 2 येईल तो वर्गमुळात 7 छेद 2 x बरोबर आता या दोन पदांमध्ये 2 2 सामायिक आहे तो बाहेर काढून घ्या नंतर इथे 2 बाहेर गेला म्हणजे 2 शिल्लक राहील याच्यातला 2 बाहेर गेला म्हणजे फक्त वर्गमुळात 7 शिल्लक राहील आणि इथे अधिक वजा आहे मात्र 2 आहेत छेद 2 हा 2 2 कॅन्सल करा म्हणजे x बरोबर काय मिळाला 2 अधिक वजा वर्गमुळात 7 म्हणजेच x बरोबर 2 अधिक वर्गमुळात 7 किंवा x बरोबर 2 वजा वर्गमुळात 7 ही झाली त्याची मुळे. आय होप मित्रांनो तुम्हाला काय असेल व्हिडिओ जास्त लांब आहे त्यामुळे आपण थांबूया मात्र पुढच्या भागात पुढची महत्त्वाची गणितं घेऊया. तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा.